नमस्कार मंडळी, मी अश्विनी तुमच्या अश्विनीज किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण या रेसिपीमध्ये आवळा कँडी बनवायला शिकणार आहोत। तर ही एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होते आणि जेव्हाही तुम्ही कँडी बनवजाल तेव्हा लहान मुलं ह्याला लवकरात लवकर फिनिश करून टाकतील। तर ही आवळा कँडी बनवण्यासाठी मी इथे 400 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलोलाही 100 ग्रॅम कमी एवढे आवळे घेतलेले आहेत। तर हे आवळे स्वच्छ व्यवस्थित धुवून घेणार आहे, म्हणजे याच्यावरती काय डर्ट वगैरे असेल तर ती सगळी निघून जाईल। आता मी याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता ह्या आवळ्याला आपल्याला वाफवायचे आहे, तर तुम्ही याला वाफवून घेण्यासाठी स्टीमर म्हणून कशाचाही वापर करू शकता। तर मी इथे जाळी घेतलेली आहे आणि या जाळीमध्ये सगळे आवळे एक एक करून व्यवस्थित ठेवून घेणार आहे। तुम्ही इथे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा यूज करता, पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांच्यासाठी मी इथे वाफवून दाखवण्यासाठी इथे मी एका कढईचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावरती ही जाळी ठेवणार आहे। तर आता ह्या जाळीवरती सगळे आवळे व्यवस्थितपणे ठेवून झालेले आहेत। तसेच मी इथे अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले होते। आता ते पाण्याला उकळी आलेले आहे। तर याच्यावरती मी आपल्या आवळ्याची जाळी ठेवलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता या जाळीमधून वाफ खूप छान अशी वरती येत आहे, म्हणजेच आपले आवळे व्यवस्थित याच्यामध्ये वाफून निघणार आहेत। तर आता मी इथे वरती झाकण ठेवून पूर्ण बंद झाले पाहिजे, वाफ भेटली पाहिजे असे झाकण ठेवा, म्हणजे आवळे व्यवस्थित कुक होतील। तर आता इथे आवळे कुक होतात 10 ते 12 मिनटं लागतात। तोपर्यंत इथे मी मिक्सरला साखर ग्राइंड करून घेत आहे। इथे तुम्ही अर्धा किलोपेक्षाही 100 ग्रॅम कमी होते, म्हणजे 400 ग्रॅम आवळ्यासाठी मी इथे 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड जास्त पाहिजे असेल तर जास्त वापर करू शकता, किंवा कमी पाहिजे असेल तर याचा कमीही यूज करू शकता। तर मी इथे 300 ग्रॅमलाही कमीच होती एवढी साखर वापरलेली आहे। तर मी पूर्ण सगळी साखर एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। आता इथे आपले आवळेही व्यवस्थित वाफवून झालेले आहेत। तर हे पाहू शकता थोडे थोडे फुटलेलेही आहेत, तरीही मी तुम्हाला एका चमच्याच्या साहाय्याने फोडून दाखवते। हे पाहू शकता, म्हणजेच आपले आवळे व्यवस्थित इथे वाफवून झालेले आहेत। अशा प्रकारे जेव्हा होते आवळे तेव्हा समजायचे की आपले आवळे पूर्ण वाफवून झाले आहेत। तर याला थंड करण्यासाठी मी फक्त 2 मिनटं ते 3 मिनटं सोडणार आहे। जास्त थंड झाले तर आपल्याला याच्यामधील बिया आहे तो काढता येत नाही आहे। त्याच्यामुळं हलकेसे नॉर्मली थंड झाले की तुम्ही असे काट्याच्या स्पंजच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने त्यातून पूर्ण बिया काढून घ्या, म्हणजे थंड जर झाले तर ते पूर्ण चिपकला जातो आवळा आणि त्याच्यामधले बिया काढता येत नाही। तर गरम असताना जेव्हा तुम्ही काढचाल तर ते अलगद व्यवस्थित काढून निघतात। आपल्याला बिया काढताना बियाच्या पाठीमागे खालच्या साईडचा भाग पण थोडा निघतो, म्हणजे तोही आपल्याला काढायचाच आहे। तो आवळ्याच्या बियाला आपणआप चिटकून वरती येतो। तर तुम्हाला मी दाखवते की ते अशा प्रकारे, म्हणजेच त्याचे तोंड असते ती साईड पूर्ण निघून साईडला होते। तर अशा प्रकारे आता इथं आपण सगळ्या आवळ्याच्या बिया काढून घेणार आहोत। हे आपण आवळा असा खायला घेतो तेव्हा तो तुरट लागतो म्हणून खात नाही आहे, आणि आवळा आपल्या केसांसाठी किंवा हेल्थसाठी खूप चांगला असतो। पण इथे आवळा खायचा म्हटलं की आपल्याला त्याचा तुरटपणा अगोदर आठवतो, त्याच्यामुळे आपण खात नाही। तर तुम्ही अशा प्रकारे जर कँडी बनवून ठेवचाल तर ही कँडी 1 महिना जाते। तुम्ही फ्रीजला स्टोअर करू शकता किंवा विदाऊट फ्रीजची पण स्टोअर करून ठेवू शकता। 1 महिना जाती पण आपली जाणार नाही का। तर ही कँडी एवढी खायला टेस्टी लागते की आपली कँडी बनवली की लगेच 4 ते 5 दिवसामध्ये संपून जाईल। तर मी अशी करून करून सगळ्या आवळ्याचे व्यवस्थित बिया काढून घेणार आहे। गरम आहेत, हलकेसे चटके बसतात, पण काही नाही आहे, या स्टेजला असे काढावेच लागते। तुम्ही काट्याच्या चमच्याचा वापर करा, म्हणजे ते आवळ्याचे सगळे निघून तयार होतात। तर मी तुम्हाला इथे दाखवते माझ्या आवळ्याचे इथे सगळ्या बिया काढून मी तयार केलेल्या आहेत। तर आवळ्यामधील एवढ्या साऱ्या बिया निघलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता त्याची तोंड पण आहेत। अशा प्रकारे हे सगळे बिया काढून झालेले आहेत। आता हा आवळा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर ज्या मिक्सरमध्ये मी साखर बारीक केली होती त्याच मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळे आवळे मी टाकून घेणार आहे। आणि आवळा फिरवताना ना 1 ते 2 स्टेपनीच फिरवत राहा, जास्त फिरवू नका, नाहीतर मिक्सरचे भांडे खराब होण्याची शक्यता आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडाही करायचा नाही आहे, नाहीतर कुक होण्यासाठी खूप वेळ लागेल, आणि पाण्याचा यूज केला तर आवळाची कँडी जास्त दिवस टिकणार नाही आहे। अशा प्रकारे बारीक झालेले आहे। आता हे जास्त बारीक होत नाही आहे, म्हणून याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पिठी साखर टाकत आहे। याने त्याला हलकेसे पाणी सुटते आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित ग्राइंड होते किंवा चांगल्या प्रकारे
ग्राइंड होऊन तयार होते। असे केल्यास आपल्याला पाण्याचा वापर करायची बिलकुलही गरज पडणार नाही आहे। साखर टाकल्यानंतर खालून वरून व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजेच फेटून घ्या, म्हणजे आपली साखर व्यवस्थित मिक्स होते। तुम्ही पाहू शकता याला हलकीसे पाणी सुटलेले आहे, का तर आपला आवळा हलकासा गरम होता नॉर्मली, त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलेले आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण त्याची पेस्ट बनवून तयार झालेली आहे। तर इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि 2 चमचे पाणी घेतलेले आहे, व्यवस्थित मिक्स केलेले आहे। म्हणजेच कॉर्नफ्लॉवर जेव्हा आपण यूज करेल त्याचा वापर कशामुळे केला जातो मी ही व्हिडिओमध्ये पुढे सांगेल। इथे मी पॅन गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये पूर्ण आवळा बारीक केलेला काढून घेतला आणि व्यवस्थित मिक्स केला। त्याच्यामध्ये राहिलेली पिठी साखर ॲड केली आणि पूर्ण मिक्स केली। जेव्हा हे मिक्स करतो तेव्हा त्याला हलकेसे पाणी सुटते किंवा ते पातळ मिश्रण होते आणि नंतर ह्याला एकसारखे करत सुरुवातीला तुम्ही थोड्या वेळ असेच सोडू शकता, पण नंतर आपल्याला कंटिन्यू हलवायचे आहे। सुरुवातीला कुक करताना आपल्याला 10 ते 12 मिनटं लागतात आणि सगळे मिळून म्हटले तर 25 मिनटं लागतात। 25 मिनटामध्ये आपली कँडी बनवून तयार होते। आता इथे पाहू शकता की आपला आवळ्याची जो मिश्रण टाकलेले आहे ते हलके हलके असे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर या स्टेजला मी येथे कॉर्नफ्लॉवरचे पाणी टाकणार आहे। याने आपले कँडी कशी होते की म्हणजे आवळ्याचे मिश्रण आहे हे घट्ट व्हायला तयार होते। तर अशा प्रकारे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। इथे 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। आता राहिलेल्या स्टेजला मी आता याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलेले आहे। तर हे आता गोळा बनायला सुरुवात झालेली आहे। तर हा गोळा पूर्ण एक झाला पाहिजे गोळा, तेव्हा समजायचे, किंवा पाण्यामध्ये ह्याला थोडेसे टाकून बघा, जर ही व्यवस्थित एका जागेला थांबत असेल तर तुम्ही समजायचे की आपले मिश्रण व्यवस्थित तयार आहे। तर जेव्हा हे मिश्रण व्यवस्थित तयार व्हायला लागते तेव्हा तुम्ही 1 ते 2 चमचे तूप वापरा, म्हणजे हे खाली चिपकणार नाही आहे आणि व्यवस्थित मीडियम गॅसवरती हलवून घ्या। असे केल्याने आपला पूर्ण गोळा एक जागेला तयार होतो। तर मी तुम्हाला दाखवते इथे गोळा कसा व्यवस्थित एक जागेला तयार व्हायला लागलेला आहे। जेव्हा हा गोळा एक तयार होतो तेव्हा म्हणायचं आपली कँडीची प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे। तर इथे आपली कँडीची प्रोसेस बघा व्यवस्थित झालेली आहे, एका जागेला गोळा तयार आहे। तर यासाठी मी इथे बटर पेपर घेतलेला आहे। मी याच्यावरती हे मिश्रण टाकून घेणार आहे, पण तुम्ही बटर पेपरला अगोदर तेल लावून घ्या किंवा तूप लावून घ्या, म्हणजे हे बटर पेपरला चिपकणार नाही आहे। माझे हलकेसे चिपकले होते का तर ते गरम मिश्रण होते। तर मी याला दुसऱ्या साईडने त्याच्यावरती टाकून थपथप करून व्यवस्थित त्याला मी आकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे आपल्या कँडीला व्यवस्थित आकार येतो। इथे गरम होते त्यामुळे मी त्याला व्यवस्थित थपथप केले, पाहू शकता तुम्ही ह्याला व्यवस्थित आकार आलेला आहे। या स्टेजला तुम्ही एका चाकूला तूप लावून त्याच्यावरती कट मारून घ्या। गरम असतानाच कट मारा, नंतर कट मारता येत नाही आहेत, म्हणजे हलकेसे जरी 10 मिनटं सोडले तुम्ही आणि नंतर कट मारले तरी चालते। इथे पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित कट मारले जात आहेत। तर आता मी इथे पूर्ण सगळे व्यवस्थित कट मारून घेणार आहे। ही कँडी खायला लहान मुलांना दिली तर हे चॉकलेट समजून खातील, चॉकलेटच्या जागेला तर ही खूपच छान आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता याच्यावरती मी थंड झाल्यावरती हलकीशी साखर वरून टाकलेली आहे, जी की एकमेकांना चिपकू नये। आणि आता दुसऱ्या साईडने मला टाकायची आहे, त्यासाठी मी दुसऱ्या साईडला टिश्यू पेपर शुगर घेतली आणि त्याची पलटी केली, तुम्ही पाहू शकताय। आणि या साईडनेही मी थोडीशी शुगर टाकून घेणार आहे। चिपकलेले नाही आहे तरी पण तुम्ही केअरफुली म्हणून बटर पेपरला हे थोडेसे हलकेसे तूप लावून घ्या। आता इथे मी आणखी थोडी साखर टाकून आणखी एकदा आहे त्या साईडची पलटी करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला वड्या काढण्यासाठी व्यवस्थित हे होईल। आणखी एकदा मी त्याच्यामधून चाकू फिरवलेला आहे। आता हे मिश्रण पूर्ण थंड झालेले आहे आणि आपली कँडी बनवून रेडी झालेली आहे। मी तुम्हाला ही कँडी काढून दाखवते की कशा पद्धतीने हे निघत आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे एक एक कँडी आपली व्यवस्थित निघत आहे। ही कँडी खायला एकदम छान लागते। ही तुम्हाला कँडी कशी वाटते, कशी आवडते, किंवा तुम्हाला ही कसा वाटला व्हिडिओ ही मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा।